शेतकरी बांधवांनो नमस्कार. पी एम किसानचा हप्ता पडलेला नाही का? के-वाय-सी करायची आहे का? पीक विमा अर्जाची स्थिती चेक करायची आहे का? किंवा आता या सर्व प्रश्नांची जे पण उत्तरे आहेत ते याच्या चॅटमधून तुम्हाला सगळे मिळणार आहेत. आज आपण किसान ई मित्र याबद्दल माहिती घेणार आहोत. स्क्रीनवर सर्वांनी लक्ष द्यायचे, संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत आपण. ओके. आता सगळ्यात महत्त्वाचा पहिला टप्पा आहे की किसान ई मित्र म्हणजे काय? भारत सरकारने AI आधारित डिजिटल सहाय्यक तयार केलेला आहे, डिजिटल सहाय्यक, जो शेतकऱ्यांना योजनांची माहिती देतो. 24 तास उपलब्ध राहतो. मराठीसह अनेक भाषांमध्ये तो उपलब्ध आहे आणि मोबाईलवरून सहजरित्या वापरता येतो. ओके. हा सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट मी तुम्हाला आत्ता क्लिअर केलेला आहे. त्याच्यानंतर EIची वैशिष्ट्ये काय, आपण त्याच्यात वापरू काय शकतो, आपला फायदा काय, हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. PM किसानची जेवढी पण माहिती आहे तेवढी तुम्ही त्याच्यात विचारू शकताय. तुम्हाला जर समजा मोबाईल येत नसेल, परंतु तुम्ही व्हॉईस म्हणजे जे काय तुम्हाला विचारायचं असेल, तुम्ही फक्त बोलून जरी तिथं व्हॉईस रेकॉर्ड केला तरी तुम्हाला तिथं शो होणार आहे 1001%. तर PM किसानचं माहिती असेल, किसान क्रेडिट कार्डविषयीचे मार्गदर्शन असेल, पीक विमा बाबतीची कुठली माहिती असेल किंवा व्हॉईसद्वारे तुम्ही कुठलाही प्रश्न त्यांना विचारू शकतात. अनेक भाषांचे समर्थन त्यामध्ये दिलेले आहे. 24 तास ऑनलाईन मदतीची सेवा दिलेली आहे. आता PM किसान कसे वापरावे, अधिकृत वेबसाईट मी तुम्हाला दाखवतो, बरोबर. हे पहा, आपण जाणार आहोत. ही अधिकृत वेबसाईट आहे. एक मिनटं, सॉरी, थोडंसं डायवर्ट झालं होतं. ही PM किसानची अधिकृत वेबसाईट आहे. ओके. या वेबसाईटला तुम्हाला जायचं आहे मित्रांनो. त्याच्यानंतर तुम्ही वेबसाईट नाही घेतली तरी चालतं आहे. त्याच्यानंतर तुम्ही म्हणजे म्हणतो ना, ॲप्लिकेशन देखील आहे त्याचंवालं, बरोबर. मराठी भाषा निवडायची, प्रश्न टाईप करायचा किंवा आवाजाद्वारे प्रश्न विचारा, तुम्हाला AI चॅट लगेच उत्तर देईल, बरोबर. अनेक भाषा याच्यात उपलब्ध आहेत. मी तुम्हाला झूम करून देखील दाखवलं आहे. कोणते प्रश्न विचारू शकतात हे सगळं मी तुम्हाला मोबाईलवर दाखवतो आहे मित्रांनो. आता प्रश्न आपण काय विचारू शकतो? PM किसानचा हप्ता आला की नाही आला, KYC कशी करायची, पीक विमाचा आर्थिक स्थिती माझी काय, पीक विमाचे काय डिटेल्स आहेत माझे, त्याच्यानंतर किसान क्रेडिट कार्डसाठी मी कसा पात्र होऊ शकतो, कसा अर्ज करू शकतो, आवश्यक कागदपत्र कोणती असतील, अशाविषयी सखोल मार्गदर्शन आपल्याला तिथं दिसतं. आणि मी तुम्हाला स्क्रीन देखील दिलेली आहे की कसं वापरावं, काय वापरावं. मी एक एक डिटेल तुम्हाला सखोल त्याच्यात दाखवत आहे. कोणता प्रश्न कसे विचारू शकतात सगळं दाखवत आहे. ओके. तर त्याच्यात हा जो ॲप आहे, हा ॲप तुमच्या सर्वांसाठी महत्त्वपूर्ण आहे. भारत सरकारने हे खास करून आपल्यासाठी बनवलं आहे. सो कृपया अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी रोशन सुरींच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा आणि तुमच्यापर्यंत अशीच वेगवेगळी माहिती मी देऊ शकेल. अजून काही अडचण असेल तर मला कमेंटमध्ये सांगा. मी तुम्हाला नक्कीच सहकार्य करण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद.